नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024साठी आपण जे PYQ विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे त्यातील पॉलिटी विषयांतर्गत जे आयोग प्रश्न विचारतो आहे त्यातील 2023मध्ये आयोगाने जे पॉलिटी विषयांतर्गत जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज डिस्कस करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये इतर जे 17 ते 22 दरम्यान जे पॉलिटी विषयांतर्गत जे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते ऑलरेडी डिस्कस करून या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. एकंदरीत डिटेल विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं डिटेल, जेणेकरून तुमचा एकदा रिव्हिजनही व्हावं त्या टॉपिकमधला आणि परत तुमच्या पुढच्या प्रश्नांकडे कशा स्वरूपाचा प्रश्न विचारतो आहे आयोग त्याचा पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. ओके, सो आजच्या या व्हिडिओला सुरू करूयात. यामध्ये जो पहिला प्रश्न विचारलेला होता आयोगाने तो राज्य विधिमंडळातील मंत्रिमंडळासंबंधी म्हणजे राज्य विधानसभा किंवा मंत्रिमंडळ आहे त्या संदर्भाने पहिला प्रश्न आयोगाने 2023मध्ये विचारलेला होता. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164मध्ये समाविष्ट होत नाही. ओके, 164मध्ये कुठले विधान समाविष्ट होत नाही. तर या ठिकाणी आधी त्याचे एक्सप्लेनेशन आपण बघूयात कुठल्या गोष्टीचा समावेश 164मध्ये होतं. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेमणूक राज्यपाल करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार ते राज्यपाल नियुक्ती करतील. ओके, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतील आणि इतर मंत्र्यांची नेमणूक राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. त्याच्यानंतर आहे मंत्री राज्यपालांच्या मर्जीने पदावर राहतील आणि जो तिसरा आहे ते मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतील. ओके, तर आता आपण प्रश्नाकडे जाऊयात. याच्यामध्ये दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. पहिले विधान आहे. आपल्याला नाही हे पर्याय कुठला नाही आहे ते शोधायचं आहे. तर पहिले जे पर्याय आहे, पहिले जो विधान आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते. बरोबर आहे. दुसऱ्या विधानामध्ये दिलं आहे की मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रित जबाबदार असणार नाही. ओके, आपण इथं बघितलं की सामूहिकरित्या जबाबदार असणार, इथं एकत्रित जबाबदार असणार नाही असं दिलेलं आहे. त्यामुळे दुसरा जो पर्याय असणार आहे तो आपला इथे 164 अंतर्गत समाविष्ट नसणार आहे. या ठिकाणी चुकीचा जो पर्याय असणार आहे तो पर्याय क्रमांक 2 असणार आहे. त्याच्यानंतर थर्डवाला जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. ते बरोबर आहे. आणि चौथा जो आहे त्याच्यामध्ये दिलं आहे की जो मंत्री सलग 6 महिन्यांच्या कालावधीसाठी राज्यांच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तरीही तो त्याच्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. म्हणजेच काय, तर एखादा व्यक्ती जर विधिमंडळाचा सदस्य नसेल तर अशा वेळेस तो जास्तीत जास्त 6 महिनेपर्यंत त्याची मंत्री म्हणून तो राहू शकतो. जर 6 महिन्याच्या आतमध्ये तो एखादा सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला नाही तर त्याचे मंत्रीपद जाऊ शकते. अशा स्वरूपाचे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बाकी इतर माहिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अनुच्छेद 163 अंतर्गत काय दिलेलं आहे तर राज्यपालांना त्यांचे कार्य आणि त्यातील कोणतेही कार्य त्या आपल्या विवेकानुसार करणे आवश्यक आहे. जेव्हा राज्यपाल ते कार्य पार पाडतील तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री असलेले प्रमुख मंत्रिमंडळ असेल. हे कलम 163 अंतर्गत दिलेलं आहे. 167 अंतर्गत मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य दिलेले या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. आता जो दुसरा प्रश्न आहे तो भारताचे जे नागरिकत्व आहे त्या नागरिकत्व संदर्भाने हे प्रश्न आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये विचारण्यात आलेलं आहे की व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात कधी येते, जर म्हणजे कुठल्या कंडिशनमध्ये व्यक्तीचे भारतातील नागरिकत्व संपुष्टात येईल. त्या ठिकाणी पर्याय वाचूयात आधी. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर. त्याच्यानंतर आहे व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यास 5 वर्षाच्या आत 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर. आणि तिसरा जो पर्याय आहे तो फसवणूक किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर. आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा किंवा राज्यघटनेप्रती अनिष्ठे जे भावना दर्शवली आहे असे दाखविले तर या पर्यायामध्ये आपण बघू शकतो की कुठल्या याचा समावेश होतो. ओके, कोणत्या पद्धतीने संपुष्टात येऊ शकतो.
तर याच्यामध्ये दिले आहे की व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर बरोबर आहे. जर एखादा व्यक्ती असेल त्याने भारतीय नागरिक असेल आणि तो परदेशात जाऊन दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर त्याचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतो. त्याच्यानंतर पर्याय ब जो विधान ब आहे त्याच्यामध्ये 18 महिन्यांचा कारावास दिलेला आहे 5 वर्षाच्या कालावधीत. एखाद्या व्यक्तीला जर भारतीय नागरिकत्व मिळाले आणि त्याच्यानंतर 5 वर्षाच्या आत त्याने त्याला एखाद्या कारणास्तव दुसऱ्या देशामध्ये किंवा आपण असं म्हणू शकतो की 5 नागरिकत्व त्याला 5 वर्षानंतर 5 वर्षाच्या आत नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात कोणत्याही देशात म्हणजे भारतातच नाही तर कुठल्याही देशामध्ये जर 2 वर्षाची शिक्षा झालेली असेल किमान 2 वर्षाची शिक्षा झालेली असेल तर अशा वेळेस त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. या ठिकाणी जे 18 महिन्यांचा तो चुकीचा असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब आपल्याला पर्यायातून काढून टाकावा लागेल. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये हे पर्याय दिले, बी पर्याय दिले, त्यामुळे आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरलेला आहे, पर्याय क्रमांक 2 अ, क आणि ड. आणि जे याच्यामध्ये दिलेलं आहे की क विधान तर फसवणूक किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळाले असेल तरी असे भारत सरकारचे समाधान झाले तर ते देखील त्या पद्धतीने संपुष्टात येऊ शकतो. आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ट दर्शविली असेल तर अशा वेळेस देखील आपण त्यांचे नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतो. तर या ठिकाणी दिलेलं आहे की नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत कुठले मार्ग आहेत, नागरिकत्व गमावण्याचे कुठले मार्ग या ठिकाणी सांगितले तर तसे 3 मार्ग आहे. एक तर त्यागाद्वारे, त्याच्यानंतर जेव्हा एखादा भारतीय भारतीय नागरिकत्वाचे स्वेच्छेने त्याग करतो व दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळवतो, आणि तिसरं आहे की केंद्र सरकारकडून एखाद्या गोष्टीवरून किंवा ज्या कारणांवरून त्याचे नागरिकत्व हिरावून घेतलं जाऊ शकतो. तर या ठिकाणी कारण दिलेलं आहे, नागरिकाने फसवणुकीद्वारे जर नागरिकत्व मिळवले असेल तर रद्द होऊ शकतो. नागरिकाने भारतीय राज्यघटनेबद्दल अविश्वास दर्शवला असेल तेव्हा भारत सरकार त्यांचे नागरिकत्व रद्द करू शकतो. नागरिकाने युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केला असेल किंवा संवाद साधला असेल तर अशा वेळेस केंद्र सरकार त्याचे नागरिकत्व हिरावून घेऊ शकतो. आणि नोंदणी किंवा नागरिकत्वानंतर 5 वर्षाच्या आत नागरिकाला कोणत्याही देशात 2 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला असेल अशा वेळेस देखील त्याचे नागरिकत्व काढलं जाऊ शकतो. आणि नागरिक साधारणपणे 7 वर्ष भारताबाहेर राहिल्यास, सतत 7 वर्ष भारताबाहेर राहिल्यास त्याचे नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतो. तर अशा पद्धतीने भारतीय नागरिकत्व कधी संपुष्टात त्या संबंधीचे प्रोसिजर आहेत. पुढच्या प्रश्नामध्ये बघूयात. पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये दिलेला आहे की भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात योग्य जोडी म्हणजे कुठले तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे, कुठल्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे, त्या संदर्भाने हे प्रश्न आहेत आणि त्यांच्या जोड्याच्या स्वरूपात विचारलेला प्रश्न आहे एकंदरीतच. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की अमेरिकेकडून उपराष्ट्रपतीपद घेतले का. त्याच्यानंतर आहे कॅनडामधून केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा. त्याच्यानंतर आहे दक्षिण आफ्रिका या देशाकडून राज्यसभा निवडणूक पद्धती. आणि आयर्लंडकडून राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या नामनिर्देशन म्हणजे राज्यसभेमध्ये जी नामनिर्देशनाची जी पद्धत आहे ते आयर्लंडकडून. तर मित्रांनो, हे चारही जे विधानं आहेत किंवा चारही जे जोड्या आहेत ते योग्य आहेत. या ठिकाणी काही मी दिलेलं आहे. लक्ष्मीकांत पुस्तक आहे त्या बुक्समधील जे विविध देशातून आपण कुठले तरतूद घेतलेले आहे त्या संदर्भाने एकंदरीत चार्ट या ठिकाणी दिले आहेत. तुम्ही नंतर स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर परत रीड करू शकता. पुढचा प्रश्न बघूयात. संसदीय भाषा समितीचे मुख्य उद्देश. आपल्याला या ठिकाणी मुख्य उद्देश विचारलेला आहे. लक्षात ठेवा, आयोग आपल्याला इथं फसवत असतो की आपल्याला इथं मुख्य उद्देश विचारलेला आहे, आपल्याला इतर उद्देशांबद्दल नाही. तर आपल्याला ज्या गोष्टीसाठी जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे एखाद्या वस्तूच्या किंवा एखाद्या संस्था स्थापन करण्याचा, तो मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्यानुसार आपल्याला त्या प्रश्नाचा ॲन्सर देता यायला पाहिजे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की संसदीय भाषा समितीचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे. याच्यामध्ये दिलेला आहे अविधान आहे. संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदी वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे. तर या ठिकाणी मुख्य उद्देश हे
जो पहिला विधान आहे तोच योग्य पर्याय आहे. नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे नाही. त्याच्यानंतर आहे धोक्यात असलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारशी करणे हे मुख्य उद्दिष्ट नाही आहे. त्याच्यानंतर स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी करणे हे देखील मुख्य ऑब्जेक्टिव्ह किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणता येणार नाही. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त विधान अ बरोबर असणार आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे की संसदेच्या राजभाषा विषयक समितीची पार्श्वभूमी काय आहे. तर तुम्ही बघू शकता राजभाषा अधिनियम 1963 म्हणजे ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 मधील तरतुदींचा परिणाम म्हणून राजभाषा विषयक संसदेची समिती जानेवारी 1976 मध्ये स्थापन करण्यात आली. ओके, तर 1976 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. कोणत्या कायद्याअंतर्गत? ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 अंतर्गत. कायद्यातील तरतुदींनुसार संघाच्या शासकीय कामांसाठी हिंदीच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे जे पहिल्या विधानात दिलेलं होतं त्यावर शिफारशी करताना राष्ट्रपतींना अहवाल सादर करणे ही समिती सोपवण्यात ही या समितीवर सोपवण्यात आलेली कर्तव्य असणार आहे. या समितीमध्ये 30 सदस्य असतील, त्यापैकी 20 हे लोकसभेचे असतील आणि 10 हे राज्यसभेचे असतील. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एकंदरीत याची जी सदस्य संख्या आहे त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे दोन्ही सभागृहातील सदस्य असणार आहेत. ओके, दोन्ही सभागृहातील सदस्य या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील. त्याच्यानंतर आहे आणि त्यांची जी नेमणूक आहे ती एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. या ठिकाणी आता हे जे प्रश्न आहे ते प्रश्न कॅन्सल झालेले आहे ॲक्च्युअलमध्ये. तर या प्रश्नामध्ये आपण बघूयात की कुठला बरोबर असणार आहे. तर हे प्रश्न कॅन्सल झालेला आहे. जिल्हा परिषद संदर्भात जिल्हा परिषदाच्या अध्यक्षांसंदर्भात हे प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. त्यामध्ये दिलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा देण्याचा जो निर्णय आहे तो सुधाकर नाईक समिती मंत्रिमंडळाने घेतलेला होता. त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला होता. आणि ड आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला होता. तर आता आपल्याला हे माहीत असतं याच्याविषयी या 3 जे आहेत त्याच्याविषयी मला तरी पर्सनली त्याविषयी काही इन्फॉर्मेशन माहिती नाही. याविषयी मी शोधण्याचा बरेच प्रयत्न केला पण ते अजूनपर्यंत ते माहिती मला कुठे सापडली नाही. मात्र 1/5 जी सदस्य अविश्वासाचा जो ठराव आहे तो ठराव या ठिकाणी चुकीचा आहे. तर त्या ठिकाणी किमान 2/3 सदस्याने जिल्हा परिषदेच्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव संमत केला पाहिजे. म्हणजे 2/3 सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अध्यक्षाला किंवा जिल्हा परिषद अध्यक्षाला पदावरून दूर करण्यासाठी जो अविश्वास ठराव मांडला जाईल तो 2/3 इतक्या बहुमताने तो पारित व्हायला हवा. त्यामुळे पर्याय क्रमांक अ किंवा विधान अ हे चुकीचे असणार आहे आणि आपल्याला अयोग्य शोधायला सांगितलं होतं. तर अ तर 100% असणार आहे आपल्या पर्यायामध्ये. ओके, मग राहिला पर्याय क्रमांक अ आणि क आणि म्हणजे 1 आणि 3. तर यामध्ये मला असं वाटतं की कुठल्या तरी एका पर्याय बरोबर असणारं याच्यामध्ये कुठला तरी एक असायला पाहिजे होता. पण आयोगानं काय कॅन्सल केलं तर माहिती नाही. ओके, पण हे प्रश्न कॅन्सल झालेला आहे. जर तुम्हाला याविषयी माहिती असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इनपुट देऊ शकता. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. तर पुढचे जे प्रश्न आहे तो बिगर घटनात्मक संस्था. आयोग आपल्याला सातत्याने वेगवेगळ्या आतापर्यंत आपण राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या जवळपास सर्व आतापर्यंत जी झालेले प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येतो की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणजे घटनात्मक संस्था आणि बिगर घटनात्मक संस्थेवर सातत्याने आपल्याला प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी दिलेला आहे नीती आयोग, त्याच्यानंतर राज्य वित्त आयोग, त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग. तर मी या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी संदर्भात. तर इलेक्शन कमिशन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीमध्ये कुठल्या संस्थेचा समावेश होतो. तर यामध्ये इलेक्शन कमिशन, त्याच्यानंतर आहे UPSC, त्याच्यानंतर आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC ज्याला आपण आपल्या राज्यामध्ये, फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोग, त्याच्यानंतर आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि नॅशनल कमिशन फॉर अदर बॅकवर्ड क्लास. ओके, कारण 2020 मध्ये
आपण 102व्या घटना दुरुस्तीनुसार जे राष्ट्रीय मागासवर्ग आहे त्याला संविधानिक दर्जा देण्यात आला, म्हणजे घटनात्मक संस्थेच्या. त्याच्यानंतर आहे स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्ट मायनॉरिटी, म्हणजे भाषिकदृष्ट्या अल्पसंख्याकांसाठी विशेष आयुक्तची स्थापना, ते देखील आहे. त्याच्यानंतर आहे कॅग, ज्याला भारताचा नियंत्रक व महालेखापाल आपण म्हणतो. त्याच्यानंतर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ओके. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे ज्याला महान्यायवादी, आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया जो राज्याचा असतो, महाधिवक्ता, ओके. तर हे जे सर्व आहेत त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहेत. आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीमध्ये आहे नियोजन आयोग, जे आता नीती आयोग म्हणून देखील त्याची स्वरूप म्हणजे त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर NDC, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, जी 1952 मध्ये स्थापन झाली होती. नॅशनल ह्युमन राईट, तर ह्युमन राईट कमिशन हे देखील बिगर घटनात्मक संस्था आहे, ओके. स्टेट ह्युमन राईट कमिशन, राज्य मानवी हक्क आयोग. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय माहिती आयोग. त्याच्यानंतर आहे राज्य माहिती आयोग. त्याच्यानंतर आहे सेंट्रल विजिलन्स कमिशन, ओके. तर हे देखील आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ज्याला आपण CBI म्हणतो. आणि लोकपाल आणि लोकायुक्त हे नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. तर आपल्याला कुठल्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी नीती आयोग दिलेला आहे, हे बिगर घटनात्मक संस्था आहे. राज्य वित्त आयोग आहे का, तर राज्य वित्त आयोगामध्ये आपल्याला विशेष कलम दिलेला आहे, ओके. तर ते तुम्ही कलम सांगणार आहे की राज्य वित्त आयोगाची स्थापना आपण कुठल्या कलमाअंतर्गत करतो. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग देखील आपल्याला घटनात्मक संस्था आहे. मात्र केंद्रीय माहिती आयोग एक घटनात्मक संस्था नाही, ओके. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आपल्याला बिगर घटनात्मक संस्था आहेत. तर कुठल्या आहेत, तर A आणि 4 म्हणजे 1 आणि चौथा जो विधान आहे ते बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक चौथा पर्याय बरोबर असणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016 संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एकंदरीतच कायद्यामध्ये जर बदल घडून आलेला असेल एखादा, तर अशा वेळेस त्या कायद्यामध्ये जर बदल घडून आलेला असेल तर त्या संदर्भाने किंवा नवीन कायदा निर्माण झालेला असेल तर त्यावर सातत्याने एखादा तरी प्रश्न आयोग विचारताना आपल्याला दिसून येतो, ओके. तर याच्यामध्ये आपण प्रश्न वाचूयात. विधान काय आहे, तर त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी यात सुधारणा करण्यात आला. त्याच्यानंतर आहे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित 2013च्या कायद्यातील कलम 44 देखील दुरुस्ती करण्यात आली. सर्व घटक राज्यांनी ओके, सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असं बंधनकारक करण्यात आले. आणि दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांची मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसाच्या आत करण्याच्या कालावधीची तरतूद हटवण्यात आली आहे, ओके. तर या ठिकाणी आपल्याला कुठले बरोबर आहेत, आपल्याला बरोबर शोधायचं आहे कुठले बरोबर आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की त्याआधी आपण जो लोकायुक्त आणि लोकपाल दुरुस्ती विधेयक 2016 आहे त्या संदर्भाने बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात. तर 2016 27 जुलै 2016ला सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केले. त्याच्यानंतर लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 मधील विधेयकातून लोकसेवकांकडून मालमत्ता आणि दायित्वाचे जाहीर करण्यासंदर्भात दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे जे पर्याय याच्यामध्ये विधान 2ब मध्ये दिलेलं आहे त्या संदर्भात हे विधान या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. ते जे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतील, म्हणजे ज्याला रेट्रोस्पेक्टिव्ह आपण म्हणतो, ते त्या दृष्टीने लागू होणार आहे. आणि लोकपाल कायद्यानुसार लोकसेवकाने आपली पत्नी आणि अवलंबून असलेल्या मुलांची मालमत्ता आणि दायित्व जाहीर करणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार लोकपाल कायद्यानुसार त्यांची पत्नी संदर्भात आणि त्यांच्या मुलासंदर्भात जे काही मालमत्ता आहे सार्वजनिक सेवकाने ते जाहीर करणे आवश्यक आहे, ओके. अशी तरतूद करणे आवश्यक आहे. अशी तरतूद या कलम 44 मध्ये जो इथे दिलेला आहे त्या कलम 44 मध्ये दुरुस्ती करून टाकण्यात आली किंवा ॲड करण्यात आली, ओके. त्यामुळे जे विधान आहे ते विधान योग्य असणार आहे, ओके. त्याच्यानंतर आहे पदभार स्वीकारल्यानंतर 30 दिवसाच्या आत अशा घोषणा सक्षम अधिकाऱ्याकडे करणे आवश्यक आहे, जे या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर आहे. ड देखील बरोबर असणार आहे, म्हणजे ब आणि ड योग्य पर्याय असणार आहे, योग्य विधाने असणार आहे. त्याच्यानंतर आहे लोकपाल कायद्यानुसार अशा घोषणांची निवेदने संबंधित मंत्रालयाच्या संकेतस्थळावर 31 ऑगस्टमध्ये त्यावेळेस जेव्हा पास झालेला होता त्या संदर्भात आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्यात दिलेलं आहे की हा कायदा लागू झाल्यापासनं
किंवा लागू झाल्याच्या तारखेपासून 365 दिवसांच्या कालावधीत सर्व राज्य विधिमंडळाने ओके 365 म्हणजे जवळपास 1 वर्षानंतर. पण या ठिकाणी एक कॅच पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे तर जम्मू काश्मीर राज्य वगळता. त्यावेळेस जम्मू काश्मीर हे जे 370 आहे ते रद्द झालेले नव्हते. ते 370 हे विशेष राज्याचा दर्जा जम्मू काश्मीरला लागू होता. तर फक्त जम्मू काश्मीर राज्य वगळता सर्व जे इतर राज्य आहेत त्यांना 365 दिवसाच्या आत ते लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्याचे आदेश होते. ज्या ठिकाणी दिलेले आहे की सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी. तर सर्व घटक राज्य नाही तर जम्मू काश्मीर राज्य वगळता. त्यामुळे जे विधान आहे इथं ते अयोग्य असणार आहे. तर आपल्याकडे जे विधान अ, ब आणि ड योग्य विधान असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. पुढच्या प्रश्नामध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्यविषय दिलेले आहे. आता आपल्याला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपण कधी अस्तित्वात आला त्याविषयी थोडे जाणून घेऊ. बेसिक इन्फॉर्मेशन काय त्या संदर्भात. तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जे 1992 मध्ये जो मंडल खटला होता त्या खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की कोणत्याही वर्गाच्या मागासवर्गामध्ये यादीत अल्पसमावेश, अतिसमावेश किंवा समावेश न करण्याच्या तक्रारींची तपासणी करण्यासाठी एक कायमस्वरूपी वैधानिक संस्था स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला त्यावेळेसचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. त्यानुसार 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. म्हणजे काय 1992 मध्ये मंडल खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केले की कुठल्या जातीच्या लोकांना किंवा कुठल्या जातींना आपण अल्प मागासवर्ग, अतिमागासवर्ग किंवा मागासवर्गामध्ये समावेश करायचा की नाही या संदर्भात जे तक्रारी येतात त्याच्या तपासणीसाठी एक कायमस्वरूपी वैधानिक संस्था असायला पाहिजे आणि ते तुम्ही स्थापन करा अशा प्रकारचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले. त्यानुसार केंद्र सरकारने काय केलं तर 1993 मध्ये एक राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. ओके, आता राष्ट्रीय मागासवर्गाची स्थापना 1993 मध्ये झाली. त्यानंतर 2018 मध्ये 102व्या घटना दुरुस्तीनुसार मगाशी मी 2020 मध्ये बोललेलो होतो, आय एम सॉरी. तर 2018 मध्ये 102व्या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे 102nd अमेंडमेंट ॲक्टनुसार आयोगाला घटनात्मक दर्जा म्हणजे संविधानिक संस्था किंवा घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने काय केले तर राज्यघटनेत नवीन कलम 338 जोडण्यात आले. ओके, 338 नुसार राष्ट्रीय मागासवर्ग हे घटनात्मक संस्था किंवा वैधानिक आयोग संस्था जी आधी वैधानिक होती ती आता घटनात्मक संस्था बनलेली आहे. या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतात. हे लक्षात ठेवा. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य म्हणजे जवळपास 5 सदस्यांची एकंदरीत बॉडी असते. ओके, तर नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केला जातो आणि यांचा जो कार्यकाळ असतो ते कार्यकाळ हे कोण ठरवत असतात तर राष्ट्रपती ठरवत असतात किती असणार आहे. आता जर सध्याच्या राष्ट्रीय मागासवर्गाचे अध्यक्ष विचारात घेतले तर सध्या कोण आहे तर हंसराज गंगाराम अहिर 23 मध्ये म्हणजे आता 24च्या सुरुवाती जानेवारीपर्यंत आपण सध्या तरी तेच आहेत. म्हणजे 2023 नंतर 23 मध्ये यांची नियुक्ती झालेली होती. ओके, तर अशा प्रकारे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाबद्दल. तर कर्तव्य या ठिकाणी कुठले कर्तव्य आहेत तर एक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे. 2 सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे. त्याच्यानंतर 3 सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी इतर माहिती, इतर कार्य पार पाडणे. तर हे वरील 3ही जे कार्य आहेत ते या आयोगाशी संबंधित असल्याने वरीलपैकी सर्व हे कार्य राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य आहेत असे आपण म्हणू शकतो. ओके, तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आता या प्रश्नामध्ये आपल्याला एकंदरीत राष्ट्रीय पक्ष दिलेले आहेत. काही पक्ष आहेत राजकीय पक्ष आणि त्यांच्या स्थापना वर्ष. तर या संदर्भाने कुठली जोडी चुकीची आहे ती चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला विचारली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 2022च्या 21च्या जे प्रश्न विचारलेले होते आयोगाने त्यामध्ये देखील राष्ट्रीय पक्षाशी संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला होता. ज्याच्यामध्ये मी सविस्तरपणे त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांची स्थापना कधी झाली, कुठले सध्या राष्ट्रीय पक्ष आपल्या देशामध्ये किती आहेत तर एकंदरीत 6 सध्या राष्ट्रीय पक्ष आहेत, कुठले कुठले आहेत ते त्या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेलं आहे. तर ते तुम्ही आवर्जून पहा जेणेकरून तुमच्या एकदा रिव्हिजन होईल आणि परत जर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारला तर त्या दृष्टीने आपण
प्रिपेअर राहू. ओके. तर ते आधी दिलेले असल्या कारणानं मी या ठिकाणी ते टाळलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की कुठली जोडी चुकीची आहे. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादी CPI याची स्थापना कधी झाली, तर 1964 मध्ये झाली. बरोबर आहे. जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादी हे सुरुवातीला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची म्हणजे इंडियाशी अलाइन्ड नव्हती, म्हणजे एकच पक्ष होतं. मात्र 1964 मध्ये विचारधारेमुळे त्यांच्यामध्ये फूट पडली आणि 1964 मध्ये मार्क्सवादी ही नवीन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तयार झाली. त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI ज्याला आपण म्हणतो ते 1926 मध्ये झाली का, तर 1926 मध्ये नाही, 26 मध्ये या ठिकाणी 1926 दिलेलं आहे ते चुकीचे आहे. स्थापना कधी झाली, तर 1925 मध्ये त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे आपल्याला चुकीचं विधान शोधायचं होतं, तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य पर्याय आहे असं सांगता येईल. बहुजन समाज पक्षाची स्थापना 1984 मध्ये झाली का, तर बरोबर आहे. 14 एप्रिल 1984 ला या बहुजन समाजवादी पक्षाची स्थापना झाली. त्याच्यानंतर आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना कधी झाली, तर 1998 मध्ये झालेली आहे. ओके. तर पर्याय क्रमांक 2 अयोग्य असणार आहे, चुकीचे असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता या ठिकाणी जे संविधानातील जे भाग आहेत, तर जे आतापर्यंत आपण बघितले की किती भाग आहेत आपल्या संविधानामध्ये. ओके. त्या संदर्भात जे विविध प्रश्न आपल्याला आतापर्यंत आयोगाने वेगवेगळ्या स्वरूपात मल्टी लायनर, वन लायनर स्वरूपात आपल्याला विचारायचे दिसून येतात. तर आपल्याला ते भाग बाय हार्टच असायला हवे. तर या ठिकाणी बघूयात योग्य जोडा कुठल्या आहेत. तर भाग 1 मध्ये काय दिलेलं आहे, तर संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र या संदर्भात दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे भाग 3 मध्ये काय दिलेलं आहे, तर भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांसंदर्भात दिलेलं आहे. भाग 9 मध्ये काय दिलेलं आहे, तर भाग 9 मध्ये पंचायत राज संदर्भात दिलेलं आहे. आणि भाग 2 मध्ये काय दिलेलं आहे, तर नागरिकत्व संदर्भात दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे विविध भाग आहेत ज्यामध्ये भाग 1 मध्ये काय आहे, भाग 2 मध्ये काय आहे, त्याच्यानंतर भाग 3 मध्ये, भाग 4 मध्ये, तर जे असे 22 जे भाग आहेत ते तुम्हाला बाय हार्ट असायला पाहिजे. ओके. सो या ठिकाणी काही एक्सप्लेनेशन करण्यासारखं नव्हतं, ते आपल्याला बाय हार्टच करावं लागेल. पुढचा प्रश्न बघूयात. आता या ठिकाणी जी 5व्या अनुसूची संदर्भाने हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 5व्या अनुसूचीमध्ये ज्या काही क्षेत्र आहेत त्या जनजाती संदर्भातील जे प्रशासनासंदर्भ आहे, विशेषतः जे प्रशासन आहे 5व्या अनुसूचीतील जे प्रशासन संबंधी जे तरतुदी आहे ते कोण बदल करू शकतो. ओके. कोण त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो, तर या संदर्भाने हे प्रश्न आहे. तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे की राज्यपाल बदलू शकतात का. ओके. त्याच्यानंतर आहे राष्ट्रपती बदलू शकतात का. त्याच्यानंतर आहे विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करून संसद बदलू शकते का. आणि जे चौथे जे विधान आहे, चौथा जे पर्याय आहे त्याच्यामध्ये दिलं आहे की सामान्य कायदा करून संसद बदलू शकते का. तर मित्रांनो, जेव्हा मी हे प्रश्न वाचत होतो जेव्हा एक्झामच्या याच्यामध्ये होतो, तर मला वाटलेलं की त्या ठिकाणी जो 5व्या अनुसूचीमध्ये आहे, तर 5व्या अनुसूचीमध्ये जो असतो अनुसूचित क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार तो राष्ट्रपतींकडे असतो आणि अनुसूचित क्षेत्र कमी करण्याचा किंवा जास्त वाढवण्याचा ते देखील अधिकार राष्ट्रपतींकडे असतो. त्यामुळे मला वाटलं की राष्ट्रपती हे असू शकतात आणि मी राष्ट्रपती याला म्हणजे गोल करून आलेलो. मात्र आयोगाने जेव्हा आन्सर की शो केली त्यावेळेस पर्याय क्रमांक 4 हे दिलेलं होतं की सामान्य कायदा संसद करू शकते. तर मग माझ्या लक्षात आलं की जो प्रशासनासंदर्भातील राज्यघटनेतील जे 5व्या अनुसूची संदर्भात जे आहे त्याची प्रशासनासंबंधी जे तरतूद आहे ते कशाद्वारे बदल केले जाऊ शकतो, तर ते घटनादुरुस्तीद्वारे बदल केले जाऊ शकतं आणि ते घटनादुरुस्ती साध्या बहुमताने केले जाऊ शकतं. मग त्याच्यानंतर मी सविस्तरपणे याला अध्ययन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला लक्षात आलं की बरोबर आहे. सामान्य कायदा करून जे 368 अंतर्गत घटनादुरुस्ती म्हणून येत नाही, अशा साध्या बहुमताने त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. अशा स्वरूपाची जी तरतूद आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली आहे. त्यामुळे मला कळालं की हे जो योग्य पर्याय असणार आहे तो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. म्हणून मी या ठिकाणी सविस्तरपणे हे दिलेलं आहे की राज्यघटनेच्या भाग 10 मध्ये कलम 244 मध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे म्हणून निश्चित केलेल्या विशिष्ट क्षेत्रांसाठी विशेष प्रशासन प्रणालीची कल्पना करण्यात आलेली आहे. ओके. 244 अंतर्गत कुठले क्षेत्र अनुसूचित क्षेत्र असायला पाहिजे म्हणून. 5व्या अनुसूचीमध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, राजस्थान आणि तेलंगणा असे एकूण 10 राज्यांचा समावेश होतो. ओके. 10 राज्य हे लक्षात ठेवा.
जर आयोग जर प्रश्न याच्यावर अजून प्रश्न विचारण्याचं जर ठरवलं तर त्यावर कदाचित विचारू शकतो की 5व्या अनुसूचीमध्ये किती राज्यांचा समावेश होतो. तर एकंदरीत 10 राज्यांचा समावेश होतो. ओके. या राज्यातील अनुसूचित क्षेत्रे अनुसूचित जमातींचे प्रशासन आणि नियंत्रण यासंबंधी आहे. आणि दुसरीकडे राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये 5व्या अनुसूची संदर्भाने आपण बघितलं आणि 6व्या अनुसूचीमध्ये काय आहे तर 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यांच्या ईशान्येकडील 4 राज्य आहेत त्यांच्या भागाच्या प्रशासनाशी संबंधित आहे. ओके. आणि या ठिकाणी आता अनुसूचित क्षेत्रांची घोषणा कोण करू शकतो? तर अनुसूचित क्षेत्रांची घोषणा कोण करू शकतो? तर एखाद्या क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. ओके. राष्ट्रपतींना आहे किंवा तो त्या संबंधित राज्यपालांशी सल्लामसलत करून राष्ट्रपती एखाद्या क्षेत्राचे क्षेत्रफळ वाढवू शकतो, म्हणजे एखाद्या अनुसूचित क्षेत्राचे क्षेत्रफळ वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. कोण? राष्ट्रपती. कोणाच्या सल्ल्यानुसार सल्लामसलती करून तर म्हणजे राज्यपालांशी सल्लामसलत करून किंवा त्याच्या सीमारेषेमध्ये बदल घडवून आणू शकतो. ओके. जी 5वी अनुसूची आहे तर 5व्या अनुसूची संदर्भात एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीचे प्रशासन जे या ठिकाणी विचारलेलं आहे त्याच्यामध्ये आणि 6व्या अनुसूचित क्षेत्र संदर्भात देखील त्याचे प्रशासन साध्या बहुमताने संसद बदल करू शकतो. ओके. साध्या बहुमताने. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो चौथा पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. पुढच्या प्रश्नामध्ये आहे आपल्याला योजनेसंदर्भात एकंदरीत करंटमध्ये जे सुरू असणारी योजना आहे स्वामित्व योजना, तर स्वामित्व योजनेसंदर्भात हे प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. तर स्वामित्व योजना कसं आहे त्याची उद्दिष्ट काय आहेत? तर या ठिकाणी दिलेलं आहे की ग्रामस्थांना त्याच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. त्याच्यानंतर आहे शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनींच्या अचूक नोंदी तयार करणे. जे विधान आहे त्याच्यामध्ये दिले आहे की मालमत्तेसंबंधित जे वाद आहे ते कमी करणे आणि मालमत्ता कर निश्चित करणे. तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की जी स्वामित्व योजना काय आहे ते आपण एकदा बघूयात. स्वामित्व योजना, तर ही स्वामित्व योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. ओके. केंद्र पुरस्कृत योजना दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी ही स्वामित्व योजना आहे ती सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून खेड्यांमधील जे शेतकऱ्यांची जी प्रत्येक जमिनीचे मोजमाप ड्रोनद्वारे केले जाईल आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचा जमिनीची जी प्रॉपर्टी आहे ती मालकी आहे ती नोंदवली जाईल आणि त्या संदर्भाने त्यांना ई प्रॉपर्टी कार्ड देखील देण्यात येईल. आता देशातील सर्वच भागात जमिनीबाबतच्या मालकी हक्काबाबत नेहमीच वाद उद्भवत असतात. तसेच गरिबांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केल्याची अनेक प्रकरणं देखील पाहायला मिळतात. त्या संदर्भाने एक इनिशिएटिव्ह म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर सर्व ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केली जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्ता डिजिटल नकाशा तयार केला जाईल. ओके. मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल आणि त्यांना जमीन मालकीचे ई प्रमाणपत्र किंवा प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. आता प्रश्नांकडे येऊया. जे पहिला विधान आहे त्याच्यामध्ये ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर करण्यासाठी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे तर योग्य आहे. योग्य पर्याय आहे ते योग्य विधान आहे आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी शहरी नियोजनासाठी का नाही तर ग्रामीण पार्श्वभूमीसाठी किंवा ग्रामीण भागासाठी ही योजना असल्या कारणाने पर्याय क्रमांक किंवा विधान जे ब आहे ते चुकीचे असणार आहे. तर विधान ब असणारे जे पर्याय आहेत ते आपण एलिमिनेट करूयात. आता आपल्याकडे याच्यामध्ये दिले आहे की मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे. तर मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे आहे का? तर बरोबर. या ठिकाणी मालमत्तेचे जे वाद उद्भवतात ते कमी करण्यासंदर्भात आपण म्हणू शकतो. त्यामुळे क देखील आपल्याला योग्य विधान आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ड मालमत्ता कर निश्चित करणे, याद्वारे आपल्याला मालमत्ता कर किंवा मालमत्तेचा जो डिजिटल नकाशा आहे त्याद्वारे आपल्याला मालमत्ता कर निश्चित करणे योग्य पद्धतीने आपण करू शकतो. तर हे देखील बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला लोकसभेच्या शून्य प्रहराबद्दल ज्याला आपण 0 आवर मी याआधी कित्येकदा तरी सांगितलेलं आहे की जे संसदेतील ज्या काही तंत्र प्रणाली आहेत ज्याच्यामध्ये आहे अविश्वासाचा प्रस्ताव, विविध मोशन्स आहेत, विविध प्रस्तावात आहे प्रस्ताव जे आपण मांडतो त्या संदर्भाने आयोग सातत्याने प्रश्न विचारताना दिलेला आहे दिसून येतो. तर या ठिकाणी लोकसभेच्या शून्य प्रहरासंदर्भात प्रश्न विचारलेला आहे. आता शून्य प्रहर म्हणजे काय ते आपण थोडक्यात बेसिक जाणून घेऊ त्याच्यानंतर प्रश्नाकडे येऊ. तर शून्य तास ज्याला आपण 0 आवर म्हणतो. तर प्रश्नोत्तराच्या तासाप्रमाणे शून्य तासाचा उल्लेख कार्यपद्धतीच्या नियमावलीमध्ये नाही. ओके.
ज्याप्रमाणे आपल्या राज्यघटने किंवा लोकसभेच्या कार्यप्रणालीमध्ये किंवा नियम प्रणालीमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाचा उल्लेख केलेला आहे, त्याप्रमाणे या शून्य प्रहराचा उल्लेख केलेला नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आणि संसद सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे विषय मांडण्याचे, अशा प्रकारचे विषय मांडण्याचे एक अनौपचारिक साधन आहे. म्हणजे तातडीचे जे विषय आहेत किंवा लोकहिताचे विषय या 0 आवरच्या दरम्यान मांडला जातो. ओके. प्रश्नोत्तराचा तास आणि जो दैनंदिन कामकाज असतो, त्या दैनंदिन कामकाजाचा अजेंडा या वेळेत, या दोन गोष्टींच्या मध्यामध्ये जी वेळ असते त्या अंतर्गत या शून्य जो तास असतो त्याला आपण शून्य तास किंवा 0 आवर असं म्हणू शकतो. आता ही एक भारतीय आविष्कार आहे. म्हणजे भारतामध्ये अशा स्वरूपाची जी तंत्र आहे किंवा एक पद्धती आहे ती फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतामध्येच आपल्याला दिसून येते 1962 पासून. ओके. आता प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नामध्ये दिलेला आहे की प्रश्नोत्तराचा तास आणि कागदपत्रे ठेवण्याच्या आधी सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्याच्या पूर्वीची वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. बरोबर आहे. या ठिकाणी आपण बघितले की प्रश्नोत्तराचा तास आणि दैनंदिन कामकाज सुरू होण्याच्या आधीचा जो असतो वेळ, प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि दैनंदिन कामकाज सुरू होण्याच्या आधीचा वेळ. ओके. म्हणजे साधारणतः 12च्या दरम्यानचा वेळ. ब या ठिकाणी दिलेला आहे. ब विधानामध्ये शून्य प्रहर दरम्यान सकाळी 8 ते 9:30 दरम्यान सभापती सूचना देतात. तर या ठिकाणी अशा प्रकारची कुठलाही उल्लेख या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे ब जे आहे ते अयोग्य असणार आहे. ओके. ब अयोग्य. आता आपल्याला ब जर अयोग्य काढून घेतलं तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला फक्त एकच पर्याय उरतो. ओके. त्याच्यानंतर क याच्यामध्ये विधानमध्ये दिलेलं आहे की शून्य तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार 30 प्रकरणे जी आहेत, म्हणजे 30 मुद्दे मांडण्याची परवानगी आहे. असे देखील कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला नोंदीमध्ये आढळत नाही किंवा जी नियमावली आहेत, ॲक्च्युअलीमध्ये नियमावलीमध्ये त्या याचा उल्लेख केलेलाच नाही. पण अशा प्रकारची तरतूद या 0 आवरच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे क देखील चुकीचं असणार आहे. ओके. आता शून्य तासाबाबत नियमात कोणताही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही, तरी योग्य आहे. ड योग्य आहे. म्हणजे अ आणि ड योग्य विधान आहे असं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये येऊ. आता भारतातील केंद्र राज्य संबंध यातील कायदेशीर परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता केंद्र राज्य संबंधी आयोग म्हणजे प्रश्न विचारण्याचा जो एकंदरीत त्यांचा कल आहे तो वाढत चाललेला आहे. तर आपल्याला केंद्र आणि राज्य यांच्यातील जे संबंध आहे, तसंच आंतरराज्यीय परिषद, त्याच्यानंतर आहे नदी पाणी वाटप करार संदर्भाने कोणत्या तरतुदी आहे, त्याच्यानंतर आहे झोनल काउन्सिल म्हणजे विभागीय परिषद या संदर्भात जे काही तरतुदी आहेत त्याच्यावर सातत्याने प्रश्न विचारण्याचे आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा समाज आणि विशेष करून जे अधिकारांची वाटणी आहे त्या अधिकारांच्या वाटणी संदर्भाने हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ते बघूयात आपण. शेतजमिनी आणि शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हे विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे. आणि करमणूक कर हे समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. आणि जे ड आहे त्याच्यामध्ये पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे. तर कुठले बरोबर आहे? तर या ठिकाणी जे शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय आहे ते समवर्ती सूचीमध्ये आहे का? तर बरोबर यस आहे ते. त्याच्यानंतर शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर संघसूचीमध्ये येतो का? तर बरोबर आहे, संघसूचीमध्ये येतो. मात्र करमणूक कर जे आहे ते करमणूक कर हे समवर्ती सूचीचा भाग नसून ते राज्यसूचीचा भाग आहे. ओके. राज्यसूचीचा ते एक भाग आहे करमणूक कर. ओके. करमणूक कर ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असतो. त्यामुळे क विधान अयोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यामुळे आपल्याकडे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आणि पुरातन वस्तू संग्रहालय हे विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट होतो का? तर ऑफकोर्स होतो. तर मी आता येणाऱ्या काळामध्ये काही व्हिडिओ घेऊन येईन केंद्र राज्य संबंधावर, त्यामध्ये याविषयी सविस्तर आपण डिस्कशन करूयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये आहे घटना परिषदेच्या विस्तृत चर्चा होऊन पुढीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश करण्यात आला? कोणत्या अनुच्छेदाचा समावेश त्यात नव्हता? म्हणजे ज्यावेळेस घटना समिती किंवा घटना परिषद किंवा राज्यघटना ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस कुठल्या कलमाचा त्या ठिकाणी समावेश नव्हता? तर आपल्याला माहीत आहे की जो 51A कलम आहे तो मूलभूत कर्तव्यासंदर्भात त्याचा समावेश 42वी घटना दुरुस्तीने 1976 मध्ये करण्यात आला. ओके. 1976 मध्ये कोणत्या अनुच्छेदामध्ये? तर कलम
आर्टिकल 51A अंतर्गत. ओके. आणि त्याच्यासाठी भाग 4A नव्याने जोडण्यात आला. तर या ठिकाणी जे पहिले जे विधान आहे अनुच्छेद 51 मूलभूत कर्तव्य ते बरोबर आहे, त्याचा समावेश नव्हता. त्याच्यानंतर 368 होता काय, तर बरोबर आहे, 368च्या आधीपासूनच आहे, त्यामुळे हे आपल्याला पर्यायामध्ये घेता येणार नाही. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी हे देखील आधीपासूनच आपण इम्प्लिमेंट होताना आपण बघतोय. त्याच्यानंतर आहे 123 वटहुकूम अध्यादेश काढण्याचा आहे, हे देखील म्हणजे 368, 352 आणि 123 हे जे तरतुदी आहेत किंवा कलम आहेत ते त्याचा स्वीकार आपण राज्यघटना अंमलात येते वेळेस आपण केलेला होता. मात्र जे 51A आहे मूलभूत कर्तव्यासंदर्भात त्याचा आपण 42व्या घटना दुरुस्तीनुसार समावेश करण्यात आला. तर सुरुवातीला याचा समावेश नव्हता, तर पर्याय क्रमांक फक्त एक बरोबर आपल्याला योग्य पर्याय आहे असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपण 2023च्या जे काही राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये पॉलिटी संदर्भात पॉलिटी किंवा राज्यव्यवस्था संदर्भात जे काही प्रश्न आलेले होते ते आपण सविस्तरपणे या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने आपण जे राज्य व्यवस्थेसंदर्भात पॉलिटी संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते आपण संपविलेले आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्रामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत मागील 5 ते 6 वर्षामध्ये ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यांच्या एकंदरीत पॅटर्न विथ फुल डिटेलनुसार किंवा डिटेल ॲनालिसिस करून त्याचा एकंदरीत आवाका कसा आहे ते समजून घेणार आहोत आणि कुठल्या विषयावर कशा प्रकारचे स्वरूप किंवा कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जात आहे त्याच्या एकंदरीत आपल्याला आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल लक्षात येईल आणि त्या पद्धतीने आपला अभ्यास व्यवस्थित सुरू होईल. ओके. किंवा त्या दृष्टीने आपला प्रयत्न राहील जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करता येईल. ओके. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. ओके. थँक्यू.